बापू मियाँ सिराजुद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे 10 जानेवारी 2024 बुधवार रोजी राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हजन जैतुनबी बापू मियाँ पटेल यांची 6वी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। पुण्यतिथी निमित्ताने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदान, रक्तगट, हिमोग्लोबिन व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम हजन जैतुनबी बापू मियाँ पटेल पुण्यतिथी तसेच फातिमा शेख जयंती या निमित्ताने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सलीम पटेल हे होते। त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये रक्तदानाचे महत्त्व सांगितले व आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीची, गर्भवती मातेची किंवा अपघातग्रस्त व्यक्तींची तातडीने मदत होऊ शकते असे प्रतिपादन केले। या प्रसंगी संस्थेचे सहसचिव रब्बानी देशमुख, संचालिका परवीनताई देशमुख, संचालक सिराजुद्दीन पटेल, नवाज देशमुख, पळशी वैद्यचे उपसरपंच निलेश भोपळे, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश तुरुक, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर शेख फराह, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक मुकुंद इंगळे यांची उपस्थिती लाभली होती। MCN न्यूज मराठी करिता मंगल काकडे, पिंपळगाव काळे। कदम पे उरूज जवान देता है, हर बला हर मुसीबत को टाल देता है, ये मेरी माँ की दुआओं का असर है। पर जब भी डूबने लगता हूँ दरिया उछाल देता है। बोलता है जेव्हा 10वीचा आणि 12वीचा निकाल लागतो, आता तुम्ही वर्तमानपत्रच वाचत नाही तेव्हा तुम्हाला ते माहितच नाही पडणार, पण 10वी 12वीचा निकाल लागल्यानंतर अनेक वेळा असे फोटो येतात की एका मुलांनी मेरिट मध्ये आला आणि पायाने पेपर लिहिला। ऐकलं का कधी? ऐकलं ना? ज्याला दोन्ही हात नाहीये, जो पायाच्या अंकाने पेपर लिहून मेरिट मध्ये येतो। आता मला सांगा, ज्याला दोन्ही हात नाही त्यांनी तर घरात बसून जायला पाहिजे, बसायला पाहिजे की नाही? मग मी काय करू बाबा, मला हातच नाही, मी तर काही करूच शकत नाही। पण तो जिद्दीनं पायाने शिकतो, पायाने कॉम्प्युटर चालवतो, पायाने कॉम्प्युटरचं काम करतो आणि जिद्दीनं स्वाभिमानानं उभा राहतो। तुम्ही जर मुंबईला गेले असाल किंवा प्रवासात